बातमी रायगडमधून रायगडच्या वावे दिवाळी गावामध्ये जलजीवन योजनेचा बोजवारा उडालाय। जलजीवनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला। या योजनेसाठी हा निधी मंजूर झाला, मात्र निधी मंजूर होऊनही पाण्यासाठी महिलांची पायपीट ही सुरूच आहे। महिलांना दूरवरून पाणी हे आणावंच लागतंय। जलजीवनासाठी कोट्यवधींचा खर्च झालाय, मात्र पाणी अद्यापही गावात आलं नाहीये। 3 वर्ष आधी ही स्कीम अशी पडून आहे। कॉन्ट्रॅक्टरला मी फोन करतो, कॉन्ट्रॅक्टर काय येत नाही, आणि कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो तर ग्रामपंचायत येऊन आला पाहिजे, तर ग्रामपंचायतीला तो भेट पण देत नाही, उडवडूची वार्ता करतो। तर असल्या ज्यांनी पेमेंट किती काढले त्याची चौकशी करून त्वरित कामाला पुढे चालू करावा। पाण्याची टंचाई भरपूर आहे। नळ आहेत दाराशी, पण पाणी अजिबात भेटत नाही। मे मध्ये तर भरपूर हे होतो, पाणीच्या अजिबात म्हणजे लोक येतात आणि पाणी पण भेटत नाही। पावसामध्ये काम केलं, थोडाफार काम केलं, त्यानंतर 1 वर्ष काम केल्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर गायब झाला त्याच्या 2 वर्षात पत्ताच नाही, फोन कुणाचा काय उचलत नाही। तर एवढी मोठी योजनेचा गावासाठी काय उपयोग आहे याचा लक्ष द्यावा शासनाने। एप्रिल मे मध्ये आम्हाला खूप पाण्याची टंचाई असते, आणि 3 वर्ष झाली विहिरीला काम केलेला चालू केलेला अजिबात कोण दखल घेत नाही।